हा मुलगा आहे ना, हा युकेला असतो. कसा आहे? चांगला आहे दिसायला. साधले काकू म्हटल्या हे मूळचे नागपूरचे, पण आता मुंबईत सेटल झाले. स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्यांची. काय सांगतेस? हो. अरे प्रिया ये ग. प्रिया ये ना, बस. काय चाललंय? हे बघ, तुझ्यासाठी फोटो बघतोय आम्ही. एक मिनिट. हा हे बघ, हा जो मुलगा आहे ना, हा सध्या अमेरिकेत आहे, पण 6 महिन्यांनी शिक्षण पूर्ण करून भारतातच येणार आहे. हा बघ, हा मूळचा मुंबईचाच आहे, पण बास झालं. हे काय चालवलं तुम्ही? प्रिया, अगं तू अशी काय बोलतेस? का मागे लागल्यात माझ्या लग्नाच्या? लवकरात लवकर बाहेर काढायची घाई लागली. हा प्रिया, अगं असं काही का बोलतेस तू? असं काहीच नाहीये. हे सगळं न कळण्या इतकी मूर्ख नाहीये मी. तुझ्या मनात काय चाललंय प्लीज मला सांग. म्हणजे तुझं प्रेम आहे का कोणावर? हो. कोण आहे तो मुलगा सांग ना. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना? आता या विषयावर मला आणखी काहीही बोलायचं नाही. काही खरं नाही बघ तुझं. तुला आता लग्न करून जावंच लागणार. असं बरं होऊ देईन मी. मग काय करणार आहेस? मी सरळ सांगून टाकलं, माझं एका मुलावर प्रेम आहे म्हणून. आणि जास्ती माझ्या मागे हात धुवून लग्न 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 करत फिरली ना, तर मी तिला सांगून टाकली, माझं प्रेम आहे सत्यजितवर. आज आपण मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊ. काय कसं आहे प्लॅन? यायचं नाहीये का? नाही, जाऊयात ना. तुला मला काहीतरी सांगायचंय ना मंजिरी? मी प्रियाशी बोलले. काय? तिच्या लग्नाबद्दल. प्रिया म्हणाली की तिच्यासाठी मुलगा बघण्याची काही गरज नाही, तिचं एका मुलावर प्रेम आहे. अहो तुम्ही काही बोलू नका तिला. आता इथून पुढे माझ्या मागे मागे तिच्या खोलीपर्यंत यायचं नाही, कळलं? मंजिरीच्या भोळेपणाचा फायदा घेणं थांबव. भोळी मंजिरी माझं लग्न करायला निघाली ती. आता तिला कितीही समजावून सांगितलं तरी समजतच नाही. मग मी काय करणार? बोलले. तू तुझी हद्द ओलांडतेस. तुला इथे येऊन हे सगळं बोलायची काय गरज आहे? मी तेव्हा तुला राहा म्हणालो होतो, कारण बोल ना. उद्या मी या घरात कुत्रं जरी पाळलं ना, तरी त्याची शेवटपर्यंत जबाबदारी माझ्यावरच राहील. तोच नियम तुलाही लागू पडतो. म्हणजे माझी लायकी आता घरच्या कुत्र्याची झाली तर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, घरचं कुत्र कधी घर सोडून जात नाही. सांग त्या तुझ्या भोळ्या मंजिरीला. प्रियानं जर आयुष्यभर इथेच राहायचं ठरवलं ना, तर आयुष्यभर पोसेन मी तिला. पण इथून पुढे प्रियाचं लग्न हा विषय तुझ्यासाठी बंद. मंजिरी, काय झालं तुला? तू का रडतीयस? मला ना खरंच काही कळत नाहीये. कारण ना माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद व्हायला लागले. मी हवं तर जाते इकडनं. म्हणजे काय ना, माझ्यामुळे निदान तुमच्यामध्ये भांडणं तरी होणार नाही. प्लीज अगं असं का बोलतेस? खरंच प्रिया, मला मनापासून वाटतं की तू या घरात राहावीस. तू जावीस म्हणून मी लग्नाचा विषय नाही काढला. खरंच विश्वास ठेव. तुम्ही लॉंग ड्राईव्हवर घेऊन जाणार होतात ना मला? ओ नो, मी खरंच विसरलो. चल 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 चल, उठ उठ. तुझ्याकडे 3 मिनिटात मंजिरी. चल पटकन तयार हो. रात्रीचा पन्हाळा जास्त छान दिसतो. चल उठ. काही नको. बरं, आपण एक काम करूया. तू झोप. उद्या दुपारी मी लवकर येतो ऑफिसमधून, तेव्हा जाऊ आपण लॉंग ड्राईव्हला. काही नाही, मी नाही येणार. मग उद्या कधी येणार ऑफिसमधून? त्याआधी मला हे सांग, आईंचा खरंच फोन आला होता मगाशी?